राज्यात शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा पोहोचत असतानाच वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात एका बियाणे उत्पादक कंपनीचे एटीएम या जातीचे कपाशीचे वाण शेतात पेरल्यानंतर झाडे उगवले वाढलीही, पण त्या वाणाच्या झाडांना लागलेली बोंडे अपरिपक्व अवस्थेतच गळून जातात व झाडेही वाळू लागली। परिणामी या बियाण्याचे वाण निकृष्ट होते अशी तक्रार आर्वी तालुक्यातील नानपूर, माटोडा, बेनोडा, सिंगोना, लाडेगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, आर्वी पंचायत समिती, आर्वी कृषी अधिकारी आदींकडे 1.5 महिन्यापूर्वीच दाखल केली। तक्रारी सादर केल्यानंतर तालुका कृषी समितीने कपाशीच्या पिकाची पाहणी केली, पण या पाहणीच्या वेळी बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीचा कुठलाही अधिकारी उपस्थित नव्हता। या बियाणे कंपनीचा कोणताही अधिकृत अधिकारी पाहणीस न आल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। पाहणी करून गेले, पण पाहणी करून अहवाल कळवतो म्हणून मला तो अहवाल आणि आजपर्यंत कळवलेला नाही आहे। आणि इतका उशिरा जर अहवाल कळवत असेल तर माझं तोपर्यंत काय होईल। शेतकऱ्यांनी हे कपाशीचे बियाणे आर्वी येथून खरेदी केले होते। तक्रारीला 1.5 महिना उलटल्यानंतर तालुकास्तरीय कृषी समितीने सर्व तक्रारकर्त्या शेतकऱ्यांच्या संबंधित कृषी सेवा केंद्र व बियाणे कंपनींना पत्र पाठविले। शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची पावती, इतर आवश्यक कागदपत्र घेऊन शेतात हजर राहायला सांगितले। त्यानुसार तालुका कृषी समितीने सर्व तक्रारकर्त्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली। याबाबत पाहणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्याच्या चमूतील प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी व्ही.बी. महंत यांना विचारले असता पाहणी केल्यानंतर त्यांनी शेतकऱ्याचे 20 ते 60% नुकसान झाल्याचे सांगितले। याबाबतचा अहवाल तयार करून जिल्हास्तरीय समितीला पाठवू, त्यानंतर काय कारवाई करायची ते जिल्हास्तरीय समिती ठरवेल असे स्पष्ट केले। मी नितीन मधुराव ढगे नानपूर येथे राहत असून माझ्याकडे 2.5 एकर शेती आहे। या 2.5 एकर शेतीमध्ये यावर्षी मी कावेरी या कंपनीचे एटीएम हे वाण लावलेले आहे। एटीएम हे वाण 2 महिन्यानंतर लावलीनंतर मी 6 जूनला लावलेली पराठी होती। 2 महिन्यानंतर 2 ते 2.5 महिन्यानंतर ती पराठी एकदम सुकलेल्या अवस्थेत गेली आणि काही झाडं, त्यामधले काही झाडं हिरवे राहिले आणि आधीच्या लॉटचे झाडं पूर्ण सुकलेले होते। यासाठी मी स्प्रेइंग वगैरे केलं, सगळं करून पाहिलं, पण पराठीची काही सुधारणा झालेली नाही। त्यामुळं मी एकदम घाबरलेल्या अवस्थेत म्हणजे मला कंपनीला मी कळवलं की माझ्या शेतामध्ये तुम्ही पाहणी करा आणि योग्य तुम्हाला सल्ला द्या कशामुळे माझी पराठी सुकली आहे। पण त्यावर कंपनीच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी व सेल्समननी, इथल्या प्रॉपर सेल्समननी येऊन मला सल्ला दिलेला नाही। यामुळे माझे आर्थिक नुकसान इतके झाले की त्यामुळे माझा पूर्ण 2.5 एकर प्लॉट सुकला गेलेला आहे, 60%च्या वर सुकले गेलेलं आहे। व माझं उदरनिर्वाहाचं साधन 2.5 एकर शेती असून माझ्याकडे दुसराही कुठलाही पर्याय नाही आहे आणि माझे खर्च कसे करावे आणि वर्षभर कसं जगावं याचा प्रश्न माझ्यासमोर उभा झालेला आहे। या 2 महिन्याआधी मी कृषी विभागाला आर्वी येथे कंप्लेंट दिली। एकीकडे सरकार म्हणते की शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करू नका आणि हे जाणून बुजून प्रवृत्त करत आहे। कंपनीच्या लोकांची यांची मिलीभगत आहे। यांनी कुठलाही मला रिस्पॉन्स दिलेला नाही आहे। जेवढ्या लवकर द्यायचा होता तेवढ्या लवकर दिलेलं नाही आहे। यावर काय ते सरकारने फास्ट मला निर्णय देण्यात यावा, वरून काय ते या आणून मला त्यांना कळवून मला लवकर निर्णय देण्यात यावा। मी याच्या आधी तक्रार केलेली आहे आणि सगळ्या गोष्टी पाहून गेल्यानंतरही मला जर 1-2 महिने वाट पाहावं लागत असेल तर मी दुसरं काही याच्यात पेरू शकणार नाही आहे किंवा घेऊ शकणार नाही आहे आणि माझं नुकसान पूर्णच झालेलं आहे आणि माझं उदरनिर्वाह आणि शिक्षण, माझ्या मुलांचं शिक्षण, सगळ्या गोष्टी माझ्या या 2.5 एकर शेतीवर आहे। यामध्ये मी 20 ते 25 क्विंटल कापूस आजपर्यंत घेतलेला आहे। यावर्षी मला एकरी 3 क्विंटल होण्याची शाश्वती नाही आहे आणि इतके नुकसान होऊन मी लावलेले खर्च, जो माझ्या शेतीला लावलेला खर्च जो होता एकरी 50-60 हजार रुपये, तोही माझा गेलेला आहे। यातच मला सोयाबीन झालेली नाही, सोयाबीन एकरी 2 पोत झाली। माझ्याकडे आता माझ्यावर बँकेचं असलेलं कर्ज आणि या सगळ्या गोष्टी कशा भराव्या आणि लोकांचं असलेलं कर्ज कसं द्यावं, कारण मी मजुरी लावून चुकलेलो आहो आणि या पुढचा खर्च कसा चालवायचा हे मला आता माझ्यासमोर हा प्रश्न आहे। यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तो ताबडतोब निर्णय घ्यावा आणि माझ्या बाजूने निर्णय देण्यात यावा। कंपनीच्या बाजूने जर निर्णय देत असेल तर मला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही। वर्धा लोकसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचे महासचिव सचिन वैद्य यांनी समितीसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडली।
कावेरी सीड्सचं एक ATM हे व्हेरायटी या लोकांनी गावातल्या लोकांनी पेरलेली होती. परंतु याच्यामध्ये झाड तर मोठं झालं, काही बोंड पण त्या झाडाला आले आहेत, पण कापूसाची जे प्रत आहे ते 5-6 बोंड लागून ते बिलकुल ते बोंड फुललेलं नाही आहे. कापसामध्ये काही स्टेपल नाही आहे आणि खर्च यांनी दरवर्षीप्रमाणे सारखा केलेला आहे प्रत्येक झाडावर. तर आमच्या इकडच्या परिसरातले शेतकरी जवळपास 15 ते 20 क्विंटल प्रति एकर असं उत्पन्न आमच्याकडे होतं आहे. पण यावर्षी हे सगळं बघितल्यानंतर असं दिसून आलं की 60-70 किलो एकरी उत्पादन झालेलं आहे. आणि ह्या लोकांनी कावेरी कंपनींना 1.5 महिन्यापासून तक्रार करूनही कोणी ढुंकूनही या ठिकाणी आलेलं नाही. नंतर यांनी कृषी विभागाला तक्रार दिली. कृषी विभागाला तक्रार दिल्यानंतर मग त्या दिवशी फोन केल्यानंतर माहीत पडलं की ते येणार. तशी नोटीससुद्धा कृषी विभागाने शेतकऱ्यांना, संबंधित 15ही शेतकऱ्यांना बजावली, कंपनीला बजावली. ह्या लोकांनी सगळे 15ही शेतकरी आपले पावती, बियाण्याच्या पावत्या वगैरे घेऊन सगळेजण हजर होते. त्या ठिकाणी डॉक्टर नेमाडे म्हणून होते, नागपूरचे कोणतरी कृषी विद्यापीठाचे अधिकारी त्या ठिकाणी आलेले होते, तालुका कृषी अधिकारी डॉक्टर गुल्लाने साहेब, अजून प्रभारी SDO ॲग्रिकल्चरचे महंत साहेब, हे सगळे लोक त्या ठिकाणी आलेले होते. परंतु ह्या कावेरी सीड्स कंपनीचा एक तालुक्याचा कोणतरी एजंट प्रतिनिधी त्या ठिकाणी फक्त आलेला होता. परंतु एकही तज्ज्ञ कंपनीकडून आजपर्यंत इकडे आलेला नाही आणि शेतकऱ्यांना प्रॉपर मार्गदर्शन केलेलं नाही आहे. आणि अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याला पहिले सोयाबीन हुलकावणी दिलेली आहे, सोयाबीन नंतर लगेचच जर कापसाचे हे हाल असेल तर शेतकऱ्यांनी काय करावे? त्याच्यामुळे कंपनीने ह्या खराब बियाण्यामुळे जे शेतकऱ्यांचे हाल झाले, यांनी जो खर्च वाया गेला, यांचा आता वर्षभराचा उदरनिर्वाह कसं चालणार, हे खरोखर यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा पडलेलाच आहे. त्याच्यामुळे कंपनीने जर यांना लवकरात लवकर मोबदला दिला नाही तर आम्ही कावेरीचं हे जे ATM वाहन आहे हे जिल्ह्यातून हद्दपार करू. वेळ प्रसंगी कायदा हाती घ्यायचं काम पडलं तर मागे पुढे पाहणार नाही. युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही एक जन आंदोलन उभं करू आणि गावातील सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं आम्ही काम करू आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. अशा नापिकीच्या वर्षात जर शेतकऱ्यांना अशा प्रश्नांना सामोरे जावे लागत असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. धीरज मानमुळे व संदेश ढाकेसोबत ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान TV, वर्धा.